ईडीकडून अरविंद केजरीवालांच्या 10 दिवसांच्या कोठडीची मागणी। केजरीवाल हेच मद्य धोरण घोटाळ्याचे सूत्रधार। ईडीचा दावा न्यायालयानं निकाल राखून ठेवला। आम आदमी पक्षाची दिल्लीत निदर्शनं। नागपूर आणि सोलापूरमध्ये देखील आंदोलनं। सुप्रीम कोर्टातील याचिका केजरीवाल यांनी घेतली मागे। शरद पवार गटाकडून उमेदवारांची यादी निश्चित। बारामतीमधून सुप्रिया सुळे, माढ्यातून रासपचे महादेव जानकर तर नगर दक्षिणमधून निलेश लंकेंना लोकसभेची उमेदवारी निश्चित। सत्तेसाठी पिसाळलेला उद्धव ठाकरे मोदींना औरंगजेब म्हणतोय। चंद्रशेखर बावनकुळेंकडून उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख। सांगलीचा उमेदवार उद्धव ठाकरेंनी जाहीर करण्यावर नाना पटोलेंचा आक्षेप। घोषणा प्रॉब्लेमॅटिक असल्याची प्रतिक्रिया। तर सांगलीबाबत दिल्लीमध्ये चर्चा करू, राऊतांची सारवासारव। बीड जिल्ह्याच्या बॉर्डरवर धामण गावात पंकजा मुंडेंचं भव्य स्वागत। जेसीबी मधून फुलांचा अक्षरशः पाऊस। मराठा बांधवांचा आक्रोश 100% योग्य। पंकजांचं सभेत वक्तव्य। अभिनेता गोविंदा आहुजा शिंदे गटामध्ये प्रवेश करणार। खात्रीलायक सूत्रांची माहिती। उत्तर पश्चिम मुंबईतून उमेदवारी मिळण्याची शक्यता। बीएमसीचे माजी आयुक्त इक्बाल सिंग चहल यांची मुख्यमंत्री कार्यालयात नियुक्ती। चहल यांच्या नियुक्तीवरून आदित्य ठाकरेंची टीका। आयपीएलच्या सलामीच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूनं टॉस जिंकला। प्रथम फलंदाजीचा निर्णय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।